राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं. वाशिम, बीड, धुळ्यासह नाशिकमध्ये पाऊस तर विदर्भात पावसाचा येलो अलर्ट. पुण्याला गारपिटीसह पाऊस. बाणेर, हिंजवडी, मावळसह पिंपरी चिंचवडमध्येही पाऊस. अनेक भागात पाणी साचलं. अवकाळी पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली. कांद्याला अवकाळी पावसाचा तडाखा. इतरही शेतपिकांचं नुकसान होण्याची शक्यता. मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे नक्षलवादाचे गड ढासळले. नक्षलवाद्यांचा बिमोड होत असल्याने विरोधकांना दुःख. नक्षलमुक्त भारतावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विरोधकांवर निशाणा. महाराष्ट्र नक्षलवादापासून मुक्त केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पोलिसांचं अभिनंदन. C60 कमांडोंना मेडलनं सन्मानित करणार. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे गेल्याने चर्चांना उधाण. वैर विसरून शुभकार्याला गेल्यास गैर काय, राऊतांचा सवाल. तर ठाकरेंचं भांडवल संपल्यानं फडणवीसांशिवाय पर्याय नाही, नितेश राणेंची खोचक टीका. नीलम गोरे मंत्रिपदासाठी अशोक खरातच्या संपर्कात होत्या. तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप. तर नीलम गोरेंनी आरोप फेटाळले. पुरावे असतील तर SITकडे देण्याचं आवाहन. खरात प्रकरणात SIT चौकशीसाठी रुपाली चाकणकर गैरहजर. चौकशीला न जाण्याचं कारण अस्पष्ट. दीपक केसरकरांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेतील वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती. चुकीच्या व्यक्तीची भेट घडवून आणल्यानं अनेक नेत्यांचं मत. खरात प्रकरणात स्पष्टीकरणासाठी घेतली होती पत्रकार परिषद. खरातच्या ऑफिसमधून SITने केले महत्त्वाचे पुरावे जप्त. मोबाईल, फॉरेन्सिक व्हॅनसह डिजिटल पंचनामा. पीडित महिलेला घेऊन SITनं ऑफिसमध्ये केलं लाईव्ह स्क्रीनिंग. केसरकर शिक्षण मंत्री असताना अशोक खरातनं भावाला शालार्थ ID मिळवून दिला. तर मी कायमस्वरूपी शिक्षक नाही, 60% पगार मिळतो. खरातचा भाऊ दिलीपचं स्पष्टीकरण. 2011 नंतर पहिल्यांदाच जनगणनेचं काम होणार सुरू. महाराष्ट्रातील जनगणना मे आणि जूनमध्ये होणार. ऑनलाईन स्वपडताळणी 1 ते 15 मे दरम्यान, तर घरोघरी जाऊन जनगणनेची नोंदणी 16 ते 14 जून दरम्यान. इराणचा हायफावर क्लस्टर क्षेपणास्त्रानं हल्ला. तेल शुद्धीकरण प्रकल्पावर परिणाम. मध्य पूर्वेत तणाव वाढला. इस्रायलमधल्या शफ्राम शहरावरती रॉकेट हल्ला. 2 नागरिक जखमी झाल्याची माहिती. अनेक ठिकाणी रॉकेटचे इम्पॅक्ट साइट्स आढळले. लेबनॉनमधील टायर शहरावर भीषण हवाई हल्ला. परिसरात मोठा विध्वंस. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू.